नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस इन्व्हॉल्विंग टेन्सेस पाहिले. त्यातून साध्या वाक्यापासून प्रश्नार्थी आणि प्रश्नार्थी वाक्यापासून साधी वाक्य कशी बनवायची याबद्दल आपण माहिती करून घेतली. हा भाग 8वा आहे. 8वा. भगवान श्रीकृष्णाचा अवतारही 8वाच असं प्रार्थना म्हणतो आणि ग्रामरच्या व्हिडिओला सुरुवात करतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. चला तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर हा 8वा भाग आहे आणि आपण आज पाहणार आहोत होकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह वाक्यांचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर किंवा परिवर्तन कशा प्रकारे केलं जातं. होकारार्थी वाक्य बघा, ही इज अ गुड बॉय. याचं निगेटिव्ह बघा, ही इज नॉट अ गुड बॉय. आता बघा, ही इज अ गुड बॉय म्हणजे तो एक चांगला मुलगा आहे. गुड हे विशेषण आहे. इज हे आहेसाठी वापरलेलं आहे. बॉय म्हणजे मुलगा. निगेटिव्ह, ही इज नॉट अ गुड बॉय, तो चांगला मुलगा नाही. पुढचं, यू वेअर इल लास्ट इयर. शेवटच्या वर्षात किंवा मागच्या वर्षी तू आजारी होतास का? आजारी होता. निगेटिव्ह, यू वेअर नॉट इल लास्ट इयर, मागच्या वर्षी तू आजारी नव्हता. जर वाक्यामध्ये इज, एम, आर, वॉज आणि वेअर म्हणजे आय एस इज, ए एम एम, ए आर ई आर, डब्ल्यू ए एस वॉज किंवा डब्ल्यू ई आर ई वेअर मुख्य क्रियापदाच्या रूपा अगोदर आले तर निगेटिव्ह करताना म्हणजे त्याचं नकारात्मक वाक्य करताना त्यांच्यानंतर नॉट लावायचं. उदाहरण 1, 2 बघा. पॉझिटिव्ह पुढचं वाक्य पुढं बघूया. पुढचं वाक्य बघा, हरी राईट्स वेल. आता हरी छान लिहितो किंवा चांगलं लिखाण करतो. याचं निगेटिव्ह बघा, हरी डज नॉट राईट वेल. हरी चांगलं स्वच्छ लिहत नाही. होकारार्थी वाक्य, आय स्लीप इन द रूम. निगेटिव्ह, आय डू नॉट स्लीप इन द रूम म्हणजे मी खोलीमध्ये झोपतो आणि मी खोलीत झोपत नाही. हे साध्या वर्तमान काळाची वाक्य आहेत. याच्यामध्ये जर करता ही, शी आणि इट किंवा एकवचनी नाम असेल तर निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करताना डज नॉटचा वापर करावा आणि क्रियापदाचे पहिले रूप वापरावे आणि क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लावू नये. परंतु आय, यू, यू, दे, वी आणि अनेक वचनी नामे असेल तर निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करताना डू नॉटचा वापर करून क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. उदाहरण क्रमांक 3 व 4 बघा. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा, वी प्लेड फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळलो. निगेटिव्ह, वी डिड नॉट प्ले फुटबॉल.
आम्ही फुटबॉल, वाक्य नीट बघा. पॉझिटिव्ह वाक्य, वी प्लेड फुटबॉल येस्टरडे, काल आम्ही फुटबॉल खेळलो. निगेटिव्ह, वी डिड नॉट प्ले फुटबॉल येस्टरडे, काल आम्ही फुटबॉल खेळलो नाही. होकारार्थी वाक्य, ही वेंट टू कॉलेज, तो कॉलेजला गेला. नकारार्थी, ही डिड नॉट गो टू द कॉलेज, तो कॉलेजला गेला नाही. होकारार्थी, वी प्लेड वेल, आम्ही चांगलं खेळलो. निगेटिव्ह, वी डिड नॉट प्ले वेल, आम्ही चांगलं खेळलो नाही. नियम बघा. आता ही साध्या भूतकाळाची वाक्य आहेत. तर याच्यामध्ये प्रत्येक कर्त्या म्हणजे सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं कितवं रूप आलेलं आहे? मग इथे दुसरं रूप आलेलं आहे. मग अशा वेळेला यांचं निगेटिव्ह करताना काय करायचं? तर क्रियापदाचं इथे पहिलं रूप लावायचं आणि पहिले रूप वापरल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आणि क्रियापदाचं मग ही वेंट टू द कॉलेज, मग ही वेंट टू द कॉलेज आहे हे होकारार्थी झालं. निगेटिव्ह करताना काय करायचं? कर्त्यानंतर डिड नॉटचा वापर करायचा आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. लक्षात आलं? साध्या भूतकाळाचं जर आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर क्रियापदात कर्त्यानंतर लगेच डिड नॉटचा वापर करायचा आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. म्हणजे क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला पहिल्या रूपामध्ये बदलून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहिण्यापूर्वी त्याच्यामध्ये डिड नॉट अगोदर लिहायचं. उदाहरण 5, 6 आणि 7 बघा. लक्षात आलं? मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल अशी आशा करतो. माझे हे व्हिडिओ गरजवंत व्यक्तीपर्यंत जरूर पोचवा. माझ्या व्हिडिओजला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यामध्ये एक चांगलं रिलेशन निर्माण होतं. माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन्स जी बेल आहे ते लाल बटन घंटीचं दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.